कन्या, मी भोसलेंची सून, मी जाधवांची कन्या, मी भोसलेंची सून, मी शिवबांची माता. भाग्य कोणते अजून नवी स्वराज्याची पताका नभी अभिमानानं डोलते. एका लक्ष देऊन मी जिजाऊ बोलते, मी जिजाऊ बोलते. पारतंत्र्यात यश, स्वाभिमान, कीर्ती आणि मातृत्वात देण लाभलेल्या यदुवंशात जाधवांच्या घरी माळसराणीच्या पोटी आमचा जन्म झाला. तेव्हा दारादारामध्ये रांगोळ्या काढल्या गेल्या, तोरण लावली गेली, हत्तीवरून साखर वाटत आली, आमचं नाव जिजा ठेवण्यात आलं. आजूबाजूला सरदाराची वरळत, युद्धाचे डावपेच, सल्ला मसलत, रयतेची गाराणी, न्यायनिवाडे तर नित्यातेच. हे असं होतं आमचं बालपण. युद्ध कला आम्ही शिकलो, तसेच माळसराणीच्या इच्छेखातर आम्ही 6 भाषा शिकलो व तसेच रामायण महाभारताबरोबरच नामदेवाची गाथा, कबीराचे दोहे, बायबलही आम्ही वाचले आणि समजूनही घेतले. पुढे शहाजीराजे व आमचे लग्न झाले. आमच्या मनात स्वातंत्र्याची पहाट होऊ लागली, आमच्या पोटात बाळ वाढू लागले, आम्हाला विलक्षण डोहाळे लागले होते. आम्हाला हत्तीवर बसावं वाटत होतं, धनुष्यबाण, भाला, तलवार घेऊन लढाया करायच्या वाटत होत्या. आम्हाला एकूण 6 अपत्ये झाली व शेवटचे शिवाजीराजे. आम्ही स्वराज्य निर्माण करण्याचे स्वप्न पाहिले होते. शिवबांना लहानपणापासून आम्ही चांगले संस्कार केले, त्यांना सर्वांना सामान्य न्याय देण्याचे धडे दिले, माता भगिनींचा आदर सत्कार करायला शिकवले. आम्ही स्वराज्य निर्मितीचे स्वप्न पाहिले होते आणि ते त्यांनी पूर्ण केले. त्यांच्याविषयी जेव्हा बोललं जातं, एक होते राजे शिवाजी, भीती नव्हती जगाची, पर्वा नव्हती परिणामाची, साथ होती आई भवानी व जिजामातेची, मुहूर्त मेढ रोवली स्वराज्याची, म्हणूनच म्हणतात जय भवानी जय शिवाजी. तेव्हा आमचं ऊर अभिमानानं भरून येते. रयतेचं राजा स्वराज्य निर्माण करण्यास शुभ यशस्वी झाले होते. आम्ही धन्य झालो होतो. आम्हाला जन्माचे सार्थक होण्याचे समाधान मिळाले होते. आमचं कार्यकाळ संपत आल्याची आम्हाला जाणीव होऊ लागली. आमचं शरीर धक्त चालत होतं. आम्ही शिवबांना स्वराज्याची सगळी सूत्र हातात देऊ निर्धास्त झालो व स्वराज्याच्या लाडक्या राजास पाहतच आम्ही आमचे कायमचे डोळे मिटून घेतले. जगातील प्रत्येक स्त्रीने आदर्श घ्यावा अशा राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांना माझा मानाचा मुजरा, माझा मानाचा मुजरा, माझा मानाचा मुजरा. जाता जाता मी काय शायरी बोलून जाते. तू जन्मावी अशी की इतिहास पुन्हा पुन्हा व्हावा, तू जन्मावी अशी की इतिहास